आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल छान असे झटपट तयार होणारे मोदक बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। तसंच गॅसचा वापर न करता आपण हे मोदक बनवणार आहोत। दिसायला आकर्षक त्याचप्रमाणे चवीला देखील अप्रतिम लागतात। लहानांपासून मोठ्यांना हे मोदक खूप आवडतात। लहान मुलं तर खूप मोदक खाऊन जातील इतके छान मोदक तयार होतात। हे मोदक आपण छान असे चॉकलेट बिस्किटांपासून तयार करणार आहोत आणि अगदी कमीत कमी साहित्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर मी या ठिकाणी चॉकलेट क्रीम बिस्किट घेतलेले आहेत। तर बॉर्बन आणि ओरिओ हे क्रीम बिस्किट आहेत, चॉकलेट बिस्किट आहेत। 3 पॅक घेतलेले आहेत। एक पॅक 10 रुपयाचा म्हणजे 30 रुपयाचे हे पॅक आहेत आणि भरपूर मोदक तयार होतात याच्यामध्ये। आता हे सर्व जे बिस्किट आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। अर्धे अर्धे तोडून टाकायचे आणि दोन्ही बिस्किट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरला हे छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर मिक्सरला चालू बंद करून आपण हे बिस्किट दळून घेणार आहोत। तर चालू बंद करून दळायचं म्हणजे छान अशी बारीक पावडर तयार होते। तर या ठिकाणी चालू बंद करून छान असं अगदी बारीक पावडर आपल्याला बिस्किटांचं तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बिस्किटांचे अजिबात तुकडे राहायला नाही पाहिजे। तर या ठिकाणी आपण बिस्किटांची पावडर तयार करून घेतली आहे, ती एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया। क्रीम बिस्किट असल्यामुळे याच्यामध्ये साखर टाकण्याची गरज पडत नाही। तर छान अशी पावडर तयार झालेली आहे। कलर बघा खूप सुरेख आहे, मोदक तर खूपच आकर्षक दिसतात। आता ह्या बिस्किटांच्या पावडरमध्ये आवडीनुसार आपल्याला काजू बदाम बारीक कट केलेले टाकायचे आहेत किंवा तुम्ही पावडर देखील टाकू शकतात। काजू आणि बदाम प्रत्येकी 1-1 चमचा टाकलेला आहे। आता आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। आता साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स आपण बिस्किटांमध्ये मिक्स करून घेऊया, बिस्किट पावडरमध्ये मिक्स करून घेऊ। तूप मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे। तर दूध खूप थंडगार नाही टाकायचं, नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता दुधाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर मी या ठिकाणी फक्त 2 चमचे अगोदर दूध टाकणार आहे। फक्त त्याला थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला दूध टाकायचं आहे, खूप दूध टाकायचं नाही। थोडंसं किंचितसं त्याला बाइंडिंग आली की मग आपला मोदक तयार होईल असं आपल्याला समजलं की दूध टाकायचं बंद करायचं। तर या ठिकाणी फक्त 2 चमचे टाकले, थोडंसं किंचित मला हे कोरडं वाटत आहे म्हणून पुन्हा अजून मी 1 ते 2 चमचा दूध टाकणार आहे। तर 1 ते 2 चमचा पुन्हा दूध टाकून मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी बघा छान मोदक तयार होईल असं आपलं सारण तयार झालेलं आहे। थोडासा ओलावा आलेला आहे सारणाला। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट मोदक 10 मिनिटांमध्ये तयार होतात। आता छोटा मोदकचा साचा आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये 1-1 थेंब आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तूप लावून घ्यायचं साच्याला। तूप लावून घेतल्यानंतर मोदकांचं सारण भरायचं आहे साच्यामध्ये आणि व्यवस्थित दाबून असं आपण मोदक त्याच्यामध्ये मोदकाचं जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकाला आकार छान येतो। सजावटीसाठी थोडेसे बदामाचे काप लावलेले आहेत, म्हणजे मोदक दिसायला आकर्षक दिसतो आणि काजू बदाम असल्यामुळे मोदक खूप चविष्ट देखील होतो। तर आता बघा खालून जे आहे ते सारण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदकाला छान आकार येतो। बघा अगदी सुरेख आणि चविष्ट असा मोदक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। छोट्याच साच्यामध्ये हे मोदक बनवायचे। तर या ठिकाणी पहिला मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। हे बघा मस्त मोदक तयार झालेला आहे। आता एकदा आपण तूप लावलं साच्याला, त्याच्यानंतर 2 ते 3 मोदक बनवायचे आणि 2-3 मोदक झाल्यानंतर पुन्हा आणखीन साच्याला तूप लावून घ्यायचं, पुन्हा 2 ते 3 मोदक बनवायचे। प्रत्येक मोदकाला तूप लावण्याची गरज पडत नाही साच्याला। 2-3 मोदक झाल्यानंतर मग तूप लावायचं आणि मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने सर्व मोदक या ठिकाणी मी बनवून घेणार आहे। अगदी झटपट तयार होतात। तर या ठिकाणी सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत। 12-13 मोदक या ठिकाणी
तयार होतात 3 पॅकमध्ये आणि झटपट तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.